असं म्हणतात का माणूस गेल्यावर त्याचं महत्त्व जास्त कळतं. आज अजितदादा आपल्यात नाहीयेत, तर हे जाणवतंय की यापुढे इतकं प्रचंड काम करणारा नेता कोण असेल? सकाळी 6 वाजता अधिकाऱ्यांना अपॉइंटमेंट देणारा नेता कोण असेल? मनात एक आणि ओठांवर पण तेच, असं असणारा नेता कोण असेल? 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ आणि 11 वेळा अर्थसंकल्प सादर करणारा नेता कोण असेल? रोखठोक भाषण करणारा नेता कोण असेल? परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी, मला हलक्यात घेऊ नका. आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही. आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का? पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेला नेता कोण असेल? सामान्य कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेसाठी लढणारा नेता कोण असेल? बारामतीचा आणि महाराष्ट्राचा लोकनेता कोण असेल? राष्ट्रवादी घड्याळाचा नेता कोण असेल? आणि यापुढे पार्थ आणि जय पवार यांचे वडील नसतील, यांसारखे अनेक प्रश्न मनामध्ये एक खोलवर घर करून गेले. आणि खरंच असं वाटतंय का माणूस गेल्यावरच त्याचं महत्त्व जास्त कळतं.